भाजपला केंद्रामध्ये तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी 79 जागा राखण्याचं आव्हान. 2019 मध्ये 50% कमी मतं जिंकून निवडून आले होते खासदार. मुंबईतील 30 होर्डिंगला स्टेबिलिटी सर्टिफिकेट नाही. स्टेबिलिटी सर्टिफिकेट नसलेल्या होर्डिंगवर पालिकेकडून कारवाईचा बडगा. धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी काँग्रेसचं बोट जिहादचं राजकारण. कल्याणच्या सभेत मोदींचा घणाघात. नकली शिवसेना नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पुन्हा डिवचलं. भ्रष्टाचारी गोळा करणारी भाजपची कचरा गाडी. खोट्या डिग्री सारखी खोटी वंशावळ आणू नका. उद्धव ठाकरेंची भाजपवर तुफान टीका. मोदींनी भूमिपूजन केला. मुंबईतील एक तरी रस्ता पूर्ण झालाय का? आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना सवाल. 56 टीएमसी पाणी गुजरातला नेणार. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला पळवण्याचा घाट. जयंत पाटील यांचा नाशिकच्या सभेत आरोप. फतवे निघतात तेव्हा 90% मतदान होतं. तुम्ही गाफील राहिला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. गिरीश महाजन यांचं माहितीच्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन. केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार. महाराष्ट्रात 7 जूनची डेडलाईन. मान्सून पाळणार का याविषयी उत्सुकता. केजरीवाल यांना अंतरिम जामीन देऊन विशेष वागणूक. अमित शहांचा खळबळजनक आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.